छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जे ते शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आता मी पैठण तालुक्यातील देगाव शिवारात आहे। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते गव्हाचं अशा पद्धतीनं नुकसान झाले। खरं तर गेली 4 महिने झाले ते गव्हावर मोठा लागवड खर्च करण्यात आला होता आणि हा गहू आता जो तो काढणीला आला असता आणि यातून शेतकऱ्याला मोठं उत्पादन मिळालं असतं। मात्र जे आहे हा संपूर्ण गहू आता जमीनदोस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतो। अगदी हा संपूर्ण गहू जो आता झोपलाय आणि अशा पद्धतीने जे आहे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हे सगळं नुकसान शेतकऱ्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर आपण समोर बघितलं तर संपूर्ण गहू जे आहे ते असा आडवा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अगदी भुईसपाट झाल्याचं चित्र या ठिकाणी आपण पाहतोय आणि समोर जर बघितलं समोर सुद्धा गहूच होता। मात्र काल सायंकाळीच तो गहू जो आहे तो मशीनद्वारे काढण्यात आला आणि पुढच्या 15 मिनिटात जे आहे ते मशीन या शेतात येणार होती आणि 15 मिनिटं जरी पाऊस उशिरा आला असता तरी हा गहू पूर्णपणे काढला गेला असता। मात्र असं सगळं असताना हे नुकसान आपण या ठिकाणी पाहतोय। गहूच नाही तर कांदा असेल, मोसंबीच्या बागा असतील, डाळिंबाच्या बागा असतील, हरभरा असेल, इतर पिकात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण या ठिकाणी बघतोय हे जे आहे ते कांदा बीज या ठिकाणी तयार केलं जातं। मात्र काल झालेल्या पावसामुळे जे ते अनेक जे आहे ते याचे गोंडे मोडून पडलेत, त्यामुळे गव्हाचं नुकसान झाले, कांद्याचं नुकसान झाले। या ठिकाणी शेतकरी सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। आपण त्याच्या हातात बघतोय अतिशय चांगले असे कांदा बीज आपण या ठिकाणी पाहतोय। यावर जे त्यांनी मोठा खर्च सुद्धा केला होता आणि जे हे बीज काही दिवसात काढणीला आला असतं। मात्र अशा पद्धतीने जे आहे हे मोडून पडल्यामुळे मोठं नुकसान या शेतकऱ्याचं आपण पाहतोय। गहू यांचाच आहे, कांदा सुद्धा यांचाच आहे। काय नाव आहे? काल पाऊस आला, वादळी वारा झाला, कसं नुकसान झालं तुमचं? माझं नाव भास्कर बाबुराव पालवी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। अचानक आलेल्या पावसामुळं पाऊस, वादळ आणि गारपीट एक 15-20 मिनिटात होत्याचं नव्हतं होऊन गेलं। एवढा कांद्याला पहिलं खरीपच पीक कापूस अतिवृष्टीमुळं हातातलं पहिलं पूर्ण पीक वाया गेलं। त्यामुळं म्हटलं पैशाचं पीक म्हणून, नगदी पैशाचं पीक म्हणून आम्ही कांदा घेतला, बियाचा काजीच सीडचा कांदा घेतला कंपनीचा। खूप मोठा खर्च केला, त्यांचा 3,500 रुपये क्विंटलचा कांद्याचा बियाण्याचा खर्च आहे। त्याच्यानंतर पुढला खताचा खर्च, त्याला वॉटर सोल्युबल खतं, फवारण्या, कमीत कमी 1 लाख रुपये आतापर्यंत खर्च झाला। अजून 15 दिवसात कांदा निघला असतं, बियाणं निघलं असतं। तो कंपनीचा करार झालेला आहे, कंपनी दिलं होतं, पण ते पण गेलंय। गहू पेरला होता, गहू गेला, म्हणजे खरीप गेलं, रब्बी गेलं। मोसंबीला खर्च करून सनी लाखभर रुपये खर्च, 3.5 एकरमध्ये मोसंबीला खर्च करून सनी मोसंबीचा बहार आता सेटिंग झाला होता, तो बी गेला। डाळिंब होते, डाळिंब गेले, सारे खाली पडले, काहीच वाचलं नाही। सगळं लयच अवघड झाले, सगळ्या भागात लय मोठं नुकसान झाले। अति नुकसान, लय मोठं म्हणजे अति नुकसान। आम्ही हे पूर्ण वर्ष वाया गेलं, पूर्ण काही शेतकऱ्याच्या काहीच पदरात पडलं नाही। म्हणजे आता काय करून काही नाही अशी परिस्थिती झाली। म्हणलं खरीप गेलं, रब्बीत तरी आपण प्रयत्न करू, रब्बीतच आपल्याला पैसा, नगदी पैसा भेटल, पण रब्बी पण गेला, आता काहीच राहिलं नाही। आणि थोड्या दिवसासाठी एक गहू फक्त 15 मिनिटासाठी गेलाय, 15 मिनिटासाठी गहू गेला फक्त। आणि कांदा बी अजून 15 दिवसात कांदा बी तयार झाला असतं, तर त्याच्यातून चांगला पैसा मिळाला असता। आमचं पुढच्या वर्षीचं शेतीचं नियोजन व्यवस्थित झालं असतं, पण आता काही नाही, ते पण सारं फेल गेलं। खरीपात जे नुकसान झालं होतं त्याचे काही पैसे मिळाले का? खरीपाचं काहीच मिळालेलं नाही, काहीच नाही। ते का आतापर्यंत काहीच मिळालं नाही। उगा 2-2, 4-4 हजार रुपये आले, दुसऱ्या टप्प्यात येईल, दुसरा टप्पा आला नाही, काही नाही, काही 2-2, 4-4 हजार कसे बियाण्याचे पैसे नाही भेटले आम्हाला। ते खरीपाचे जे बॅगीला खर्च, एक बॅग कापाशीची, एक बॅगला 700 रुपये किंमत तिची बियाणीचं, त्या एका बॅगला 700 रुपये पण नाही आली। बरं, आता कोणी विचारपूस केली का? कोणी पंचनामा आलं होतं का? काही पंचनामे नाही, काही नाही, कोणीच नाही आलो। फक्त तुम्ही आले आता, बस मीडियावाले एवढंच आहे, बाकी काही नाही। कोणी, आम्ही सकाळपासून फोन केले, कंपनीवाल्याला सुद्धा फोन केला, अजय सीडवाल्याला, त्यांनी आमच्याकडून करार करून घेतला बॉन्डवर, बियाणं कुठं दुसऱ्याला विकू नये म्हणून। त्याला आम्ही फोन केला तर नुसतं येतो म्हणून राहिले, अजून ते पण आले नाही। असं कोणी आलं नाही, कोणी दखल घेतली नाही, काही नाही। आता या पुढचं आम्हाला असं पडलं, हे पूर्ण खरीप गेलं, रब्बी थोडं फार होतं, रब्बी पण गेलंय। आता पुढच्या वर्षीचा खर्च कसा वागवायचा, आमचं वर्ष कसं वागायचं, पुढं शेती कशी करायची, ही मोठी पंचायत पडली। आता नुकसान भरपाई तर भेटायलाच पाहिजे। आता काय, आता शासन आहे, देतं का नाही देतं, आणि देतंय किती, ती एक पंचायत आहे। असे 2 आणि 4 हजार रुपये देऊन आमचं कसं भागल? आपण बघतोय ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या व्यथा आपण या ठिकाणी ऐकतोय। आपण बघतोय हे जे आहे ते अजित सीड्सचं कांदा बीज होतं आणि यातून जे आहे ते शेतकऱ्यांना मोठं उत्पादन मिळणार होतं आणि हे कांदा बीज जे आहे ते आता परिपक्व होण्याच्या मार्गावर होतं। मात्र असं असताना अशा पद्धतीने हे सगळे कांद्याचे जे आहेत ते गोंडे
मोडून पडल्याचे चित्र आपण या ठिकाणी पाहतोय. काही जे आहे ते परिपक्व होण्याच्या मार्गावर होते. मात्र असं असलं तरी आपण जर बघितलं तर काल झालेल्या पावसामुळे दुसरंसुद्धा या निमित्तानं नुकसान झालं. त्याचं कारण असं की आपण जर बघितलं तर हे छोटं फूल आहे आणि या फुलावर जर आपण हात लावून बघितलं तर आता हे सगळं जे फूल आहे ते धुवून गेले. त्यामुळे जे आहे ते आपल्या हातावर कोणतंही परागीकरण किंवा परागकण दिसत नाहीत. कारण काल जर या ठिकाणचं आपण चित्र पाहिलं असतं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मधमाशा होत्या आणि ज्या मधमाशांचा वावर असल्यामुळे जे आहे ते या कांदा बीजाचं परागीकरण मोठ्या प्रमाणात होतं. मात्र हे जे ते कांद्याचे बीज आहेत, जे फूल आहेत, ते सगळेपणे पाण्याने धुवून गेलेत. त्यामुळं अशा पद्धतीचं दुसरं नुकसानसुद्धा आपल्याला निमित्तानं पाहायला मिळतं. आता शेतकऱ्याकडून जे आहे ते सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी होताना दिसत आहे. त्यावर प्रसन्न विकी चव्हाण, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, देवगाव, पैठण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.